बरं बरं, बोला ना ताई. काय शेअर हॅलो. करायला लागल्यात. मी खूप सहन केलं मी त्यांचं. आता मी सहन नाही करणार दादा, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. बरं बरं, काय आणि विषय? माझी मुलं ना ते माझ्यापासून लांब करायचा प्रयत्न करायला लागल्यात. बरं बरं, कोण कोण? हे माझा सासू, नवरा, नंदव्या म्हणजे माझ्या समोर एक बोलतात लेकरावाला आणि मागं पुढे एक बोलतात लेकरावाला. बरं बरं, ताई कुठून बोलताय? पुण्यावरून. मी लातूरचीच आहे, बोरी सलगरा गावची. बरं बरं, ताई काय विषय झाला जरा सांगाल का? सांगते. म्हणजे माझ्या मिस्टरांनी 9 वर्षाखाली लग्न केले दुसऱ्या बाईसोबत. बरं बरं. मग तरी मी म्हणजे कमीत कमी 5 वेळेस औषध पिले. बरं बरं. आणि एकदा फाशी घ्यायचा प्रयत्न केला, एकदा रॉकेल ओतून घ्यायचा प्रयत्न केला, एकदा नदीमध्ये उडी मारली तर काळेवाडीमध्ये. ह्याचं म्हणजे मला एवढं टेन्शन देऊ लागलं यानं म्हणून. आणि एवढं करून बी मी त्या बाईला जवळ केली की माझा नवरा मला जीव लावल म्हणून. बरं बरं, असं का बरं मग करतात ते? तरी तरी तिला ते म्हणजे ती बाई सुटत नाही. आणि आता मी ना 1-2 दिवस झालं दुसऱ्याची चॅटिंग केली फक्त इन्स्टावर. माझी आयडी त्यांच्या मोबाईलमध्ये उघडल्यात, ते मला माहिती नव्हतं. मी 2 दिवस, मी आतापर्यंत चुकीचं वागले नाही, मी 2 दिवस मी चॅटिंग केली एकाला, तर ह्यांना लगेच झोंबलं ते दादा. आणि माझ्या मुलांना म्हणतात की तुमची माय असं वागायला लागले, तुम्हाला तिच्यापाशी राहायचं का आमच्यापाशी राहायचं? मग तुम्ही सांगा, ह्यांचा बाप 9 वर्षाखाली एका बाई संग लग्न करतोय. मग मी किती काय काय सहन केलं. मी माझ्या लेकराला असं सांगितले का माझी चूक होती म्हणून मी पिले, माझी चूक केली म्हणून मी पिले? म्हणजे आतापर्यंत माझ्या लेकराला हे सांगत आले. आणि हे माझे लेकरं ना माझ्यापासून तोडायचा प्रयत्न करतात. रात्री मारायला आला होता मला घरी आणि म्हणतोय तुझे तुकडे करून फेकून देतो. मला आई नाही, मला बाबा नाहीये. बरं बरं, आई नाही बाबा नाही का? लग्न दोघांच्या संमतीने झालं का ताई? दोघांच्या संमतीनं झालं. पत्रिका वगैरे सगळं छापलेली, सगळं गावभर सगळं नातेवाईकाला सगळ्यांना माहिती होतं की. लव्ह मॅरेज होती की अरेंज मॅरेज? आधी लव्ह मॅरेज केली आणि नंतर अरेंज मॅरेज. 3 वर्ष लव्ह केले आम्ही दोघांना, नवरा बायकोने आम्ही. आणि मग नंतर मॅरेज केलं, म्हणजे आई बाबाच्या संमतीने केलं. बरं बरं, मग आता मिस्टर तुमच्या सोबत नाही राहत का? 25 दिवस माझ्यासोबत नव्हता. आणि मी कशी काय करते काय नाही, माझ्या मोबाईलचं सगळं काढायला लागल्यात आणि सबूत घेतात. माझ्याकडे पण त्या बाईचं आणि त्यांचं सगळं सबूत आहे दादा. बरं बरं, चालते मी ताई. 2 दिवस झाले मी दुसऱ्याशी बोलते, तर तुम्हाला एवढं जमलं. तुम्ही 9 वर्ष झालं तुम्ही त्या बाई संग जाता, तर मग मला पण किती वेदना झाल्या असतील. तुम्ही काहीतरी याच्यातून उपाय काढता का? आणि मी कुणाला बोलले का मग ते तिच्या संग कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही, तिला मारून टाकीन, नाहीतर तुला काहीतरी करेन, असं पुढच्यांना पण धमकी देतोय. बरं, मला सांगा ताई, आता हा मध्यस्थी कशाला आणायचं दुसऱ्या मुलाला? का दुसऱ्या मुलासोबत काय आहे का तुमचं? दुसऱ्या मुलासोबत काही नाही, फक्त एक साताऱ्याचं पोलीस म्हणून होते, त्यांनी मला हाय पाठवलं, मी त्यांना हाय पाठवलं. मग आम्ही एकमेकांनी चॅटिंग केली एक दुसऱ्याला असंच. आता मी पुण्यावरून साताऱ्याला जाणार आहे का तुम्ही सांगा? बरं बरं बरं, तुमचं नाव काय ताई? आशा किशोर जाधव. आशा किशोर जाधव. किशोर जाधव. एक मिनिट हा. मिस्टरांचं नाव किशोर ना? किशोर. एक मिनिट, सांगा नंबर मला. त्यांचा हां हां. नंबर सांगू. 81 81 80 80 88 88 9744 9744. आणि मी ना ह्यांना फोन केलता आधी दादा, ह्याच्या लातूरचे टायगर ग्रुप म्हणून नाही का, हां हां. इंस्टावरून. त्यांना पण धमकी दिलाय, त्यांना पण शिवाय दिलाय. त्या दादाने तर माझा फोनच उचलला नाही. कोणी शिवाय दिलाय? नवऱ्यानी. तू कोण आहेस, कुठून बोलतोस, तानाजी भाऊ दादा सांगितलं. बर बर, म्हणजे एवढं असं हे करतोय. म्हणतो तू कुणाला भिडायचे तिथं भेड म्हणतो मला, पण मी काय करायचं ते मी माझंच करतो असं म्हणतोय रात्री येऊन मला. बर बर बर, मग पण मला माझ्याकडे नंबर नाही ना तानाजी भाऊचा. बर बर बर. आणि माझ्या एकी ना म्हणजे खोटं बोलतोय माझ्या एकी. हा मी न करून म्हणते, मी सांगते ना दादा तुम्हाला, मी 4 दिवस चॅटिंग केली, मी 4 दिवस बोलले त्या माणसासोबत. आणि गेली तर नाही ना साताऱ्याला त्याच्याकडं. बर बर, चालते ताई. ते टायगर ग्रुपचे कोण आमची लातूरचे होते, जरा त्यांचा नंबर सांगा मला. टायगर ग्रुप मी ना ह्याला पाठवू का तुम्हाला व्हॉट्सअपला? व्हॉट्सअप नंबर बंद आहे, मला नंबर सांगला असतं जर बरं झालं असतं. बरं, एकच मिनिट चालूच राहू दे. हां हां. हॅलो. येस येस. हां, जे टायगर भाऊ. जे टायगर. हां हां, टायगर ग्रुप लातूरचे ना भाऊ तुम्ही? हो. बरं बरं, मी शहापूरमधून बोलते. ते तुम्हाला काहीतरी मॅटर आलं का आशा जाधव म्हणून एका लेडीजचं?
आशा जाधव हो कालच आलतं. बरं बरं. तुम्ही कोण भाऊ, अध्यक्ष आहेत का आपले लातूरचे? नाही अहमदपूरचा अध्यक्ष आहे मी. अहमदपूरचे का? हो बरं बरं. हो. त्यांनी मला त्यांचं पूर्ण हकीकत सांगितली. हा 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 हा. नंतर बोलल्या बोलता इंस्टावरून भाऊंचा नंबर वगैरे काढलं, तर तुम्हाला हम्म. पण काही शिव्या दिल्यात का त्या मिस्टरांनी? नाही नाही शिव्या दिल्या नाहीत हा. पण हा तो एवढाच म्हणला किंवा तिने चॅटिंग करते आहे. हे कोणता पोलीसवाला आहे. बरं मग बरं. मी म्हणलं काय करा दोघं जण एका ठिकाणी या म्हणलं. तुम्ही म्हणता मला चॅटिंग करताय, तिने म्हणते मला करीत नाही. दोघं एका ठिकाणी या, समोर समोर मला फोन लावा म्हणजे कळलं आपल्याला काय आहे ते. हो 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 हो. तेच तेच. ते म्हणतात की तुमचं पण काहीतरी तानाजी भाऊनं नाव वगैरे सांगितलं असं म्हणतात त्या ताई. हा 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 हा. काय बोलले मग तानाजी भाऊ? नाही तानाजी भाऊ नाही काय बोलले. तानाजी भाऊ काय बोलणार. अशा मॅटर मध्ये जात नाहीत भाऊ. आपण जात नाहीत. पण कसं माहिती का त्याने मला एका फोन केल्यामुळे मी बोललो. पण पुन्हा नाही फोन आला मला काही. हां हां. म्हणलं नाही चालत नाही. डोक्याच्या बाहेरला विषय आहे म्हणलं ते. बरोबर. तेच तेच. मी मग काय म्हणतो भाऊ, आपल्याकडनं जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य करायचं. विषय हो सोडून भाऊ. द्यायचा. कुठून बोलता भाऊ आपण? मी इकडे शहापूर तालुका. शहापूर तालुका. मग टायगर ग्रुपचं काम करता भाऊ? हो 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 हो. बरं थँक्यू. काय नाव भाऊ? विशाल गुजर. बर भाऊ. कधी चालतं. आलेला तर करा कॉल भाऊ. हं? हो हो. ओके. तुमचं दादा आ- पूर्ण नाव? भागवत दादा पाटील. भागवत दादा पाटील, टायगर ग्रुप टायगर अहमदनगर ना? ग्रुप अहमदपूर. नाव आलं अहमदपूर. असेल ना भाऊ वरीस आलं नाही? नाही नाही ना आला. बरं. भागवत दादा पाटील टायगर ग्रुप अध्यक्ष अहमदपूर. ओके ओके. चालते भाऊ. हां. चालेल. हो. तुम्हाला ओके. बोलतो भाऊ निवांत. मी थोडं गाडी चालवतो. हो ट्रॅफिक हो. मध्ये आहे. चालते चालते.